हो साईराम. तर सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचे 7:30 वाजल्यात आणि आता आम्ही निघालो आहे शिर्डीच्या साईडला. आजचा जो आमचा प्रवास आहे तो वाडीवर ते नाशिक आणि नाशिक ते शिंदेगाव असा आहे. पालखी वगैरे सगळं पुढे निघालं. आम्हाला थोडासा उशीर झाला निघायला, तर आम्ही निघालो आहे. आता इथून नाशिक जवळपास एक 16 किलोमीटर आहे. नाशिकला दुपारचा हॉल्ट असणार. वॉटर ब्रेक घेतला आहे. वॉटर ब्रेक 1 तास झाला आम्हाला चालून. थोडंसं पाणी वगैरे पिऊ आणि मग थोडं तर जिकडे चाय प्यायला सगळे थांबलेले आहे ना, तिकडे मी थांबलो नाही. कारण माझा पाय खूप पेन होतो आहे. म्हणजे लास्ट 3 वर्ष एवढा कधी झाला नाही, खूपच होतं, चालायला जमत नाही. तर मी इकडे थांबण्यापेक्षा हळूहळू चालतो, म्हणजे लोक मागून मला कॅचअप करतील. मग तो चालायला सुरुवात केली मी मगाशीच, तर हळूहळू चालतो आहे. तर आम्ही आता ऑलमोस्ट नाशिक सिटीला पोहोचत आहोत. इथे पुढे नाशिक सिटी बायपास करणारा ब्रिज आहे, तर जस्ट अगोदर आहे. पालखी अजून तरी भेटली नाही आहे. बघू इथे नाशिकच्या स्पॉटला जर थांबली असेल ना पालखी, तर बरं होईल. जरा पालखीसोबत चालायला मजा येते आणि कंटाळा नाही येत. शांति में ना आयन दायम चला. अरे आपल्यासोबत चालणार होता तो. दहा वाजले. आम्ही नाशिकमध्ये आलो आहे. ते मागे पालखी थांबली आहे, मिशन पण थांबलं, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. आता आम्ही पुढेच गेलो असतो डायरेक्ट. काय बोलतो? फोन बिघडला. बोल अजून फोनवरती बोल, मग बिघडणार नाही तर काय होणार. काय बिघडलाय? फोनवर बोलतच नाही. ह्याला काय काम धंदे नाही, पण ह्याला पण नाही काम धंदे. इकडून मालिश करून घेतो बघा. मग कशाला चालतो तू? कशाला दुखतं मग पाय? मग कशाला चालतो मग? उपकार करतोय तू? हा नको चालू, तू घरी जा. तू गाडीवर चालव, तू गाडी चालव फक्त. गाडी चालव, गाडी. इथे साईबाबा भिक्षा मागायला जायचं. आता इथे त्यांच्या बघा बघितला व्हिडिओवाला उठवला आम्ही बोला ना तरी मला बोल. घ्या घ्या, घेत नाही उगत नाही. घ्या कलिंगड, घ्या कलिंगड, घ्या हे भगवान. चालेल. तू काय घेतला मॉलमध्ये? बघितला शुभम याला काय घेतलं. तर आता बरोबर 2 वाजलेत आणि आम्ही आता सगळे चाललो आहे जेवायला. फटाफट जेवून घेऊ आणि परत जाऊन आराम करू. म्हणजे संध्याकाळी जरा चालायचा जो स्पॉट आहे, आरतीचा स्पॉट, तो जरा लांब आहे. तर जरा चांगला आराम भेटला तर मग त्रास नाही होणार एवढं चालायला.
डायरेक्ट अरे आम्ही घेतो आज रात्री घेतो बस यायला आज रात्री घेतोय जाऊन झोपशील थंडी पडली तर आता पावणे 6 झालेत आणि आम्ही निघालो आता आरतीच्या स्पॉटसाठी. इथून एक 8 किलोमीटरवरती आरतीचा स्पॉट आहे. डिरेक्टली तिकडे जातो आणि तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला. आम्ही इथे आमच्या संध्याकाळच्या आरतीच्या स्पॉटला आलो आहे आणि आता इथे साई लीलाची पालखी पण ते लोक त्यांच्या आरतीसाठी थांबलेत. इथे पुढे आहे, दाखवतो तुम्हाला थांबा. म्हणजे नाशिकला आम्ही साई लीला आता क्रॉस करतो पुढे. साई लीलावाले इथेच थांबणार आज रात्री. हां ते पण आहे कारण हां निशान निघाला रे. निशान निघाला याची सर्व साई सेवकांनी नोंद घ्यायची. निशान प्रस्थान करते. पुढील मुक्कामी कृपया करून आपल्या तरी ते समर्थांनी काल त्याची चप्पल विसरून आलेला, तर त्याला चप्पल नव्हती. ते राजोदयाची घातलेली मोठी होती, त्याला लागत होती. मग आम्ही ब्लिंकिटवरून ऑर्डर केली आहे. जस्ट आली आहे. बरं झालं ते ब्लिंकिट सुचलं आम्हाला, नाही तर बिचारा चालला नसतं नीट. म्हणून आता 100% करून घेतलं. संध्याकाळच्या आरतीच्या स्पॉटवरून निघालो आहे. आता इथून 2 तास तरी आम्हाला आहे अजून चालायचं. अजून 2 तास. तर आम्ही आमच्या आरतीच्या स्पॉटवरून निघालो आहे. आता आम्ही जाणार आहोत शिंदे गावला. तर आता डिस्टन्स दाखवत आहे 8.6 2 तास. इथून 2 तास आम्हाला लागेल, म्हणजे थांबून वगैरे 2.5 तास आम्हाला लागेल पोहोचायला. आता वाजले 8 10:30पर्यंत आम्ही पोहोचू. साईराम साईराम. चला बॅज भेटलाय फायनली बॅज भेटलाय. साईराम साईराम. डबल बॅच भेटलेला आहे आम्हाला. आणि आम्ही आग्रा कासवाची वाट बघतो आणि आग्रा कासव आलेला आमचा. तर रात्रीचे 11:20 झालेत. आम्ही मगाशीच एक अर्धा तास झाला आम्हाला स्पॉटला जाऊन. आम्ही तर तिकडे भंडारातच जेवलेलो, त्यामुळे इथे काय आम्ही आता जेवणार नाही. आम्ही आता झोपायचीच तयारी आमची चालू आहे.